नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला आज मी घरच्या घरी समोसे कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे. तर खूप कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात आणि घरी तुम्ही छोट्या मोठ्या पार्टीसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी म्हणून संध्याकाळच्या चहासोबतही देखील बनवू शकता आणि खाताना तर तुम्हाला कळणारही नाही तुम्ही घरी बनवले, तितके छान बनतात. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ खूप आवडेल, शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी प्रेशर कुकरमध्ये एक बटाटा आणि फ्रेश वाटाणे जे आहेत ते मी पाणी घालून कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. तर साधारणतः 4 ते 5 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत. तर पाहू शकता बटाटा आणि वाटाणा दोन्हीही शिजलेले आहेत. तर मसाला तयार करण्यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालत आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत, अर्धा चमचा मोहरी टाकत आहे आणि अर्धा चमचा बडीशेप टाकत आहे. त्याचबरोबर धने मी खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घेतलेले आहेत. म्हणजे अगदीच बारीक पावडर केलेली नाही आहे, फक्त एकाचे 2 होतील असे मी करून घेतलेले आहेत. त्यामध्ये अर्धा चमचा थोडंसं मी हिंग घालत आहे. हे व्यवस्थित छान परतून घेत आहे तेलामध्ये. त्यानंतर यामध्ये मी एक लाल मिरची सुकी कट करून घालत आहे. तुम्हाला हवी असेल तर घाला किंवा स्किप केलीही तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये आलं आणि एक मिरचीची पेस्ट मी बारीक करून घेतलेली आहे, ती यामध्ये मी घातलेली आहे, साधारणतः अर्धा चमचा. हे सर्व मसाला आपण व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये मी शिजवलेला वाटाणा घालत आहे आणि वाटाणा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, साधारणतः 1 मिनिट. त्यानंतर बटाटा छान मॅश करून घेतलेला आहे आणि बटाटाही पण मी यामध्ये घातलेला आहे. तर हा सर्व मसाला आता एकजीव करून घ्यायचा आहे. तर यामध्ये काही सुके मसाले घालत आहे. यामध्ये मी मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा, चवीनुसार घालायचं आहे आपण आपल्या क्वांटिटीनुसार. त्याचबरोबर हळद घातलेली आहे अर्धा चमचा. त्यानंतर गरम मसाला पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि काश्मीरी लाल तिखट पावडर घातलेली आहे. तर बस एवढेच मसाले मी इथे घालत आहे आणि आता एकदा छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मसाले जे आहेत ते छान एकजीव करून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा मी मिक्स करते कोथिंबीरला. तर पहा आपला जो मसाला आहे तो आता रेडी झालेला आहे, अगदी परफेक्ट छान खमंग सुटलेला आहे मसाल्याचा. आणि आता मी गॅस बंद करून मसाला साईडला ठेवून देत आहे. तर आता समोस्याला लागणारं पीठ तयार करून घेऊया. इथे मी 1 कटोरी मैदा घेतला आहे. कटोरीचा चौथा भाग म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर घाला किंवा स्किप केलंही तरी चालेल, पूर्ण मैदाच वापरला तरी छानच आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे. मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा चवीनुसार. त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे अजवाईन हातावर बारीक क्रश करून घालत आहे, म्हणजे याने फ्लेवर खूप छान येतो असं हातावर नक्की. तर या पिठामध्ये सर्व साहित्य घालून झालेलं आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करत आहे मी हाताने. आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान एक घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे एकदमच कडक किंवा एकदमच जास्त पातळ नाही, जसं की आपण चपातीसाठी पिठाचा गोळा बनवतो सेम त्या पद्धतीने बनवायचा आहे. तर हे पहा मी इथे पिठाचा गोळा मस्त लुसलुशीत असा तयार करून घेतलेला आहे आणि आता त्याचा एक छोटा गोळा मी बाजूला काढून त्याची एक चपाती तयार करून घ्यायची आहे. तर ही चपाती आपल्याला एकदमच जाड किंवा एकदमच पातळ अशी नाही, पण मीडियम साईजमध्ये अशी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर पहा अशा पद्धतीने इथे थोडंसं लांब आकारामध्ये अशी मी इथे पोळी जी आहे ती तयार करून घेतलेली आहे आणि आता याला 2 भागांमध्ये कापून घ्यायचं आहे. तर इथे मी चाकूनी सेम 2 भागांमध्ये कट करून घेतलेले आहे आणि आता यामधला अर्धा भाग घेऊन याला आपल्याला समोस्याचा आकार द्यायचा आहे.
तर त्यासाठी बाजूची जी 2 टोकं आहेत ती व्यवस्थित एकत्र जोडायची आहेत आणि जी मधली पट्टी आहे ती दाबून व्यवस्थित घट्ट अशी तोंड बंद करून घ्यायची आहेत. आणि पहा समोस्याचा आकार आता त्याला आलेला आहे. आणि यामध्ये आता मसाला भरून जी वरची जी बाजू आहे ती आपण अशी दाबून व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. म्हणजे जी तोंड आहेत ती दाबून अशी बंद करून घ्यायची आहेत. म्हणजे तळताना मसाला जो आहे आपला तो बाहेर येणार नाही आणि समोसेही फुटणार नाहीत. तर अशा पद्धतीने दुसरी पण आणखी एक मी बनवून दाखवते समोसा. तर जास्त काही अवघड नाही, खूप सोपं आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरीही तुम्हाला जमतील अशा पद्धतीने ही सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समोसे बनवण्याची पद्धत सांगितलेली आहे. तर खूप काही अवघड नाही आहे. खूप कमी वेळेमध्ये आणि खूप कमीत कमी साहित्यामध्ये पाहिलंच आहे तुम्ही. अगदी आपण घरच्या घरी हवी तितकी क्वांटिटीमध्ये आपण बनवू शकतो आणि आपल्या देखरेखीखाली सुद्धा असतं. बाहेरून आणल्यापेक्षा नक्की घरच्या घरीच एकदा बनवून पहा. तर पहा अशा पद्धतीने जे आहेत सर्व समोसे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. आणि समोसे बनवत असतानाच मी इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलं होतं गरम करण्यासाठी. आणि तेलही छान गरम झालेलं आहे. आणि आता यामध्ये समोसे आपण चांगलं 5 ते 6 मिनिटे छान ब्राऊनसर आणि लालसर असा कलर येईपर्यंत तळणार आहोत. तर एकदाच जास्त टाकू नका, म्हणजे नाहीतर समोसे फुटण्याची शक्यता असते. अगदीच 2-4 टाका, जेवढे कढईत मावतील तेवढेच टाका. तर पहा थोडंसं समोसे जे आहेत आपले फुगलेले आहेत मस्त. आता दुसऱ्या बाजूनेही पलटून मी छान तळून घेत आहे. तर साधारणतः टोटल आपल्याला दोन्ही बाजूंनी 5 ते 6 मिनिटे समोसे तळण्यासाठी लागतात. तर पहा छान क्रिस्पी झालेले आहेत आणि 5-6 मिनिटे झालेले आहेत इथे मला तळत असताना. तर आता मी इथे समोसे जे आहेत ते काढून घेत आहे. आणि सेम याच पद्धतीने सेकंड बॅचही आणि राहिलेले सर्व समोसे जे आहेत ते मी तळून घेत आहे. तर समोसे तळत असताना स्टार्टिंगला गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवा, पण नंतर स्लो फ्लेमवरच तळा. म्हणजे समोसे जे आहेत ते छान क्रिस्पी कडक बनतात आणि आतपर्यंत ते शिजले जातात, म्हणजे कच्चे राहणार नाहीत. तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवून पूर्ण समोसे तळून घेतले तर त्याचा कलर खूप जास्त लवकर डार्क येईल आणि आतपर्यंत पूर्ण शिजली जाणार नाहीत, आतमध्ये कच्चेच राहतील. त्यामुळे स्लो फ्लेमवरच छान क्रिस्पी होऊ द्यायचे आहेत. तर पहा सर्व समोसे जे आहेत ते मी अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत. तर पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आणि मस्त क्रिस्पी अशी समोसे इथे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील. आणि भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत. सो आजच्यासाठी इथेच थांबूया. बाय बाय.